श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम। श्रीमद् अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय 3 आणि भाग 6 आणि या 3ऱ्या अध्यायातला हा शेवटचा भाग आहे। आणि मंडळाने जी 3 अध्यायाच्या चिंतनाची जी सेवा माझ्या वाट्याला दिली होती ती आता या चिंतनाने पूर्ण होत आहे। यासाठी स्वामीजींची माझ्यावर जी कृपा झाली त्याचं स्मरण करत आणि त्यांच्याच ऋणात राहून ही सेवा मी पूर्ण करायचा प्रयत्न करतो। गेल्या भागामध्ये भगवंताचं मत ऐकून जो जीवन जगेल त्याचं कल्याण होईल आणि न मानल्यास त्याची दुरावस्था होईल आणि इंद्रियांचं ऐकून जर जीवन जगला तर त्याचा घात होतो कौतुकानेही विषयाचं सेवन करू नये असं सांगितल्यानंतर आजच्या या भागाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने झालेली आहे। आणि आजच्या या भागात प्रामुख्याने 3 विषय करता येतील। आजचा एकूण भाग आहे अभंग क्रमांक 381 ते 467 क्रमांकाचा। पैकी विषय क्रमांक 1 जो अर्जुनाचा प्रश्न आहे तो अभंग क्रमांक 381 ते 393 अभंगापर्यंत आलेला आहे। आणि सारांशाने जर सांगायचं झालं तर अर्जुनाने प्रश्न विचारला आहे की जो ज्ञानी आहे, ज्याला अध्यात्माचं थोडं का होईना ज्ञान झालेलं आहे, त्याला त्याची इच्छा नसताना या विषयाकडे कोण ओढतं? आणि मला वाटतं आपल्या सर्व साधकांचा हाच प्रश्न असतो। जगतामध्ये जर आपण बघितलं तर यथेच्छ विषय सेवन करणारे, विधी निषेध काहीही न मानणारे, असं विशेष सेवन करणारे हे लोक असतात, ज्याला आपण तामस वृत्तीचे लोक म्हणू। दुसरे राजस वृत्तीचे संसारी लोक विहित कर्मामध्येच विषय भोग करता आहेत, परंतु त्यांना परमात्म प्राप्तीची इच्छा नाही। ह्याबाबत आपण समजू शकतो की त्यांची विषयांकडे ओढ असते, परंतु आपल्यासारखा जो सर्वसामान्य साधक असतो त्या साधकाची मोठी विचित्र अवस्था असते। इकडं तर त्याला परमात्म प्राप्तीची इच्छा झालेली असते आणि विषय सेवन टाळावे अशी इच्छा असली तरी देखील ते विषय त्याला ओढून ते विषय सेवन करायला लावतात। तर हे कोण करतं असा अर्जुनाने आपल्या वतीनेच प्रश्न विचारलेला आहे।
आणि भगवंताने त्याला उत्तर देताना अभंग क्रमांक 394 ते 450 यामध्ये उत्तर दिलेलं आहे की काम आणि क्रोध जे आहेत, हे काम आणि क्रोध त्या साधकाला, त्या शब्दज्ञानी व्यक्तीला आपल्याकडे ओढत असतात. आणि जवळजवळ 394 ते 435 यामध्ये त्याचं रूपकात्मक वर्णन सुंदरपणे केलेलं आहे. आणि पुन्हा 436 ते 439 या अभंगामध्ये ज्ञान म्हणजे ज्ञानस्थिती ही बऱ्याच वेळा कामक्रोधाविन सापडत नाही असं वर्णन केलेलं आहे. कारण कामक्रोधादी ह्या देखील वृत्तीच आहे आणि त्या वृत्ती चैतन्याशिवाय अस्तित्वात असूच शकत नाहीत. म्हणून त्यांनी ज्ञानाला वेढलेलं आहे आणि त्याचे अनेक उदाहरण दिलेले आहेत. आणि पुढे हेही सांगितलेलं आहे अभंग क्रमांक 440 ते 445 मध्ये की त्याला स्वबळावर जिंकण्याचा प्रयत्न केला तर उलट जे जे प्रयत्न करेल ते त्यांनाच सहाय्य करतात. आणि त्याच्यासाठी अभंग क्रमांक 444 ते 450 यामध्ये हठयोगाचा दाखला दिलेला आहे. हठयोगी इंद्रिय दमन करण्यासाठी स्वबळावरती अनेक हट्टाचे प्रयोग करतो, परंतु त्या हट्टाचा काही उपयोग न होता उलट त्या विषयांना टाळण्यासाठी मनात जे चिंतन होतं त्याच चिंतनाने उलट विषयांची ओढ अजून वाढते. आणि आपल्याला हा अनुभव अगदी बालपणापासून बघायला मिळतो. एखाद्या लहान मुलाला अमुक एक गोष्ट करू नको असं म्हटलं की तो ते मुद्दामून करायला जाणार. तसं मनाची स्थिती होती हट्टाने करायला गेलं तर. म्हणून ते करू नये असा आत्तापर्यंतचा विषय आलेला आहे. मग साधकाच्या मनात प्रश्न निर्माण होईल की मग याला काहीच उपाय नाही का? हट्टाने पण इंद्रिय दमन होत नाही, मग आम्हाला परमात्मप्राप्तीचा काहीच उपाय नाही का? आणि तसा जर उपाय नसता तर भगवद्गीता निर्माणच झाली नसती. ज्ञानेश्वरी, अभंग ज्ञानेश्वरी निर्माणच झाली नसती. आणि म्हणून भगवंताने अभंग क्रमांक 451 पासून सुरुवात करून अभंग क्रमांक 467 पर्यंत याचा उपाय सांगितलेला आहे. आणि खरं तर साधकाच्या दृष्टिकोनातून हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. त्या उपायाचं आचरण करणं खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यासाठी थोडक्यात एक आपण कथा बघू आणि मग उपाय कसा महत्त्वाचा असतो ते बघूया. की एका गावामध्ये एका व्यक्तीने पांढरं शुभ्र वस्त्र नेसलेलं होतं आणि त्या वस्त्रावरती एक कसला तरी डाग पडला होता. त्या दिवशी तो गावात बरंच फिरून आला होता आणि एका ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की माझ्या वस्त्राला डाग पडलेला आहे.
आता हा डाग कसा पडला म्हणून तो जिथं जिथं गेला तिथं तिथं जाऊन आला, पण काहीच मेळ लागेना. आणि मग शेवटी कंटाळून त्याने घरी जाऊन त्या वस्त्राचा डाग धुवून टाकला आणि वस्त्र स्वच्छ झालं. आणि मग एका शहाण्या माणसाने त्याला सांगितलं, अरे तू जो डाग पडलेला होता तो एवढं फिरून शोधून काढून त्यातला काहीच उपयोग झाला नाही. शेवट काय केलं तर तू तो डाग धुवून टाकला, हा त्याच्यावरती उपाय होता. मग एवढं शोधत बसण्यापेक्षा तू जर आधीच धुवून टाकला असता तर तुझा किती वेळ वाचला असता. आणि आपलीही स्थिती कदाचित अशीच होते. आणि आपण हे सगळा शोध घेत मग कशात शोध घेतो तर हरिपाठामध्ये सुंदर सांगितलेलं आहे, चहुवेदी जान साही शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाते, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. अरे कितीही शोधलं तरी हा जो उपाय आहे हाच उपाय करावा लागणार आहे. आणि तो उपाय काय आहे हे 451 आणि 452 या अभंगामध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. इंद्रियेची मूळ ह्याचे वस्ती स्थान, जेथोनी निर्माण होती कर्मे. कामक्रोधादी कर्म इंद्रियातून निर्माण होतात. तरी ती सर्वथा टाकी निर्दाळून, अंतरी ठेवून सोहम भाव. अंतरी सोहम भाव ठेवून याचं निर्धारण कर. आपण साधकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की माझी जी काही अल्प स्वल्प शक्ती आहे ती सर्व शक्ती मी हे इंद्रियांचं दमन करण्यात वापरण्यापेक्षा माझ्या सोहम भावात लावायचा प्रयत्न करेल. काही टाळण्यापेक्षा काही प्राप्त करण्यात लावेल. आणि इंद्रिय पासून विषय तोडण्याच्या नादाला लागण्यापेक्षा सोहम भावाच्या नादाला लागेल. आणि असं जर मी प्रयत्न करेल तर काय होईल तर अभंग क्रमांक 453 पासून खूप सुंदर वर्णन आहे. मग ते सुस्थिर होनिया मन, तुटेल बंधन बुद्धीचेही, तेने काम क्रोधा वैर्यासी थारा, उरेची ना वीरा अंतरात. आपलं काम आहे सोहम भाव प्राप्त करणं. मग ही गोष्ट आपोआप आपल्यापासून दूर होण्यास सुरुवात होईल. ते कामक्रोध बाजूला सारण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सोहम भाव माझा कसा स्थिर होईल ह्याचा जास्त प्रयत्न करायचा आहे. पण पुन्हा सोहम म्हणजे काय, केवळ मुखाने सोहम म्हणत 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 असं सोहमचा भाव प्राप्त होणार नाही. तर अभंग क्रमांक 460 मध्ये सांगितलेलं आहे, हीच गुरु खून घ्यावी ओळखून, संवाद करून मूकपणे. ही सोहम साधना कशी आहे, ही साधना सद्गुरूंच्याकडून समजावून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या गुरु खूण याबाबत जे अभंग ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्टीकरणाचा जो भाग आहे पान क्रमांक 11
ते आहे तसं आपण वाचन करू. आत्मज्ञानाची गुरु किल्ली स्वस्वरूपाचे अनुसंधान कसे राखावे ह्याला गुरुखून म्हटलेलं आहे. आणि आत्मस्वरूपाचे ध्यान कसे करावे ह्याची प्रक्रिया जी शब्दांनी ग्रंथाद्वारे सांगणे अशक्य असून एक ज्ञानी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटीतच दाखवू शकेल किंवा न बोलता सांगू शकेल असाही गुरुखूण आहे. आणि हे सोहम साधनाच ही आपल्या गुरुपरंपरेची प्रमुख साधना आहे. हे इथं आता या शेवटच्या भागामध्ये सांगून मी माझी सेवा स्वामी चरणी समर्पित करतो. हरि ओम. ओम राम कृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. आपला स्वामी सेवक. हरि ओम.